हॅलो फ्रेंड्स, ए आर एज्युकेशन या ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी अक्षय राजवाडे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. तर आज आपण अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या कंटिन्यू लेक्चर सिरीजमध्ये आज आपण एका नवीन टॉपिकसह भेटणार आहोत. आजपर्यंत जी काही आपण लेक्चर्स बनवली ती सर्व लेक्चर्स ही मूलभूत होती, म्हणजे याचा वापर हा आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन विचारण्यामध्ये झालेला पाहायला मिळाला नाही, तरी ते क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी या टॉपिकची आपल्याला मदत होईल. तर आज आपण एका नवीन प्रकरणासह भेटत आहोत. तर आपल्या प्रकरणाचे नाव आहे, प्रकरण आहे संख्या प्रकार. बरोबर, प्रकरण काय आहे आपलं? प्रकरण आहे संख्या प्रकार. आता मला सांगा, संख्या प्रकार बरोबर, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो की नंबर सिस्टीम और काइंड्स ऑफ नंबर सिस्टीम. बरोबर आहे, और काइंड्स ऑफ नंबर सिस्टीम. बरोबर, काइंड्स ऑफ नंबर सिस्टीम. बरोबर आहे. तर प्रकरण काय पहिलं, की प्रकरण पहिलं आहे प्रकरण नंबर 1 किंवा प्रकरण नंबर 2 म्हणेन त्याला, की संख्या प्रकार का नंबर सिस्टीम और काइंड्स ऑफ नंबर सिस्टीम. तर आता नंबर सिस्टीम मध्ये प्रकार कोणकोणते पडतात बघा. तर पहिली आहे ती म्हणजे नैसर्गिक संख्या. बरोबर, पहिला आहे टाईप तो म्हणजे नैसर्गिक संख्या. बरोबर, आपण टॉपिक कोणता पाहतोय? तर सेकंड टॉपिक आहे आपला प्रकरण नंबर 2 संख्या प्रकार. त्यामध्ये नंबर सिस्टीम और काइंड्स ऑफ नंबर सिस्टीम हा टॉपिक आहे. त्यामध्ये नैसर्गिक संख्या म्हणजेच ज्याला आपण काय म्हणतो, नॅचरल नंबर असं म्हणतो. नैसर्गिक संख्येला आपण काय म्हणतो, नॅचरल नंबर. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आपण त्याला पूर्ण संख्या असं म्हणतो. बरोबर, काय म्हणतो त्याला आपण? पूर्ण संख्या. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो, होल नंबर. बरोबर, होल नंबर असं म्हणतो. आणि त्यासोबत मी एक अजून नोट लिहून देतो तुम्हाला बुलेट फॉर्म मध्ये. तर आपला टॉपिक आहे संख्या प्रकार, त्यामध्ये त्यालाच आपण नंबर सिस्टीम और काइंड्स ऑफ नंबर सिस्टीम असं म्हणतो. तर नैसर्गिक संख्या त्याला आपण नॅचरल नंबर म्हणतो, आणि नैसर्गिक संख्यांचा जो संच असतो तो आपण कॅपिटल एन ने दाखवतो. पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर, त्याचा संच हा कॅपिटल डब्ल्यू ने दाखवतो. बरोबर आहे. त्यानंतर आपण काय बघणार, की समसंख्या. बरोबर आहे, आपण काय बघणार, की समसंख्या बघणार, म्हणजे इव्हन नंबर. बरोबर आहे, इव्हन नंबर त्याचा संच कसा दाखवतो, कॅपिटल ई ने दाखवतो. आणि नंबर 4 आहे विषम संख्या. बरोबर आहे, नंबर 4 काय आहे, विषम संख्या. ते कसं दाखवतो मी, ऑन नंबरने दाखवतो. बरोबर आहे, ते दाखवतो कसं, ऑन नंबरने दाखवतो. आणि ऑन नंबरने आपण काय करतो, ते दाखवतो. आणि ते मी डिनोट कसं करतो, तर कॅपिटल ओ ने. नंबर 5 आहे, नंबर 5 काय आहे, परिमेय संख्या. बरोबर आहे, नंबर 5 आहे परिमेय संख्या. परिमेय संख्येलाच आपण काय म्हणतो, तर रॅशनल नंबर्स असं आपण काय म्हणतो, परिमेय संख्येला म्हणतो. त्याचा सेट हा आपण कॅपिटल आर ने डिनोट करू शकतो, और क्यू ने सुद्धा आपण तो दाखवतो. त्यानंतर 6वा नंबर आहे तो म्हणजे अपरिमेय संख्या. बरोबर, 6वा नंबर आहे तो म्हणजे अपरिमेय संख्या. त्यालाच मी काय म्हणतो, तर इरॅशनल नंबर्स. त्यालाच मी काय म्हणतो, इरॅशनल नंबर्स असं त्याला म्हणतो. बरोबर, म्हणजेच ते थोडक्यात मी आय आर ने दाखवू शकतो. और परिमेय संख्येच्या विरुद्ध आहे म्हणून त्याला क्यू डॅश असं म्हटलं तरी चालेल. साइन कन्व्हेन्शन आपण ठरवू तसं आपण देऊ शकतो. त्यानंतर 7 नंबर आहे ते म्हणजे पूर्णांक संख्या. बरोबर आहे, पूर्णांक संख्या.
त्याला आपण इंटिजर्स असं म्हणतो, बरोबर आहे, इंटिजर्स असं म्हणतो. ते मी आय ने दाखवतो, बरोबर. इंटिजर्स कशाने दाखवतो मी? आय ने दाखवतो, बरोबर. इंटिजर्स मी कशाने दाखवतो? आय ने दाखवतो. बघा की हे सगळं बेसिक आहे, बरोबर का. हे काय आहे? बेसिक आहे. हे तुम्हाला सर्वप्रथम मी काय केले की टाईप सांगितले की बेसिकली टाईप काय. आता मला सांगा, प्रकरण 2 आहे संख्या प्रकार. त्यामध्ये पहिला टाईप आहे नैसर्गिक संख्या, त्याला आपण नॅचरल नंबर म्हणतो आणि नॅचरल नंबरचा सेट हा आपण कॅपिटल एन ने दाखवतो. दुसरा आहे पूर्ण संख्या, त्याला आपण होल नंबर म्हणतो, त्याचा सेट आपण कॅपिटल डब्ल्यू ने दाखवतो. तिसरा आहे समसंख्या, त्याला आपण इवन नंबर म्हणतो, त्याचा सेट हा आपण कॅपिटल ई ने दाखवतो. चौथा आहे विषम संख्या, त्याला आपण ऑड नंबर म्हणतो, त्याचा सेट हा कॅपिटल डब्ल्यू ने दाखवतो. पाचवा आहे परिमेय संख्या, त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो, त्याचा सेट हा कॅपिटल क्यू किंवा आर ने दाखवतो. सहावा आहे अपरिमेय संख्या, त्याला आपण इरॅशनल नंबर्स असं म्हणतो, त्याचा सेट हा क्यू डॅश किंवा आय आर ने आपण दाखवतो. आणि सातवा आहे पूर्णांक संख्या, त्यालाच आपण इंटिजर्स किंवा आय असं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर सर्वप्रथम आपण काय बघणार की बघा, ज्यावेळी तुम्ही हे व्हिडिओ पाहाल त्यावेळी तुम्ही हे प्रकार सगळे लिहून घ्या. हे स्कॉलरशिप असेल किंवा बघा की विशेष करून ह्याचा वापर तुम्हाला कुठे कुठे होईल हे सुद्धा मी या लेक्चरमध्ये या लेक्चरच्या अनुषंगाने तुम्हाला मी सांगतो की स्कॉलरशिप जी परीक्षा असते, बरोबर आहे, तर स्कॉलरशिप परीक्षेला ह्याचा निश्चित आपल्याला वापर झालेला पाहायला मिळेल. त्यानंतर जी BDS परीक्षा असते, ब्रेन डेव्हलपमेंट स्किल टेस्ट, त्याला फायदा होईल. सर्व शालेय स्तरावरील परीक्षांना तर याचा अतिशय म्हणजे ही जी मी लेक्चर्स घेतोय याचा सर्व शालेय स्तरावरील ज्या परीक्षा आहेत त्या शालेय स्तरावरील परीक्षांना अत्यंत चांगलाच फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ज्या काही ह्या नोकरी किंवा सेवा अंतर्गत ज्या काही परीक्षा घेतल्या जातात त्याच्यासाठी तर आपल्याला नक्की फायदा होईल, परंतु बेस क्लिअर करण्यासाठी होईल, परंतु शालेय विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. आणि ह्याच्या पुढचे जे लेक्चर आहे ते आपण शालेय विद्यार्थी असू दे किंवा स्पर्धा परीक्षा देणारे असू दे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी काय होईल की त्याचा निश्चितच फायदा झालेला आपल्याला मिळेल. स्कॉलरशिप असू दे, त्यानंतर BDS म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट स्किल टेस्ट, BDS चा फुल फॉर्म बघा, ब्रेन डेव्हलपमेंट स्किल टेस्ट, बरोबर आहे. तर त्यामध्ये स्कॉलरशिप परीक्षा असू दे, BDS असू दे, बरोबर, म्हणजेच ब्रेन डेव्हलपमेंट स्किल टेस्ट असू दे किंवा इतर कोणत्याही परीक्षा असू दे, प्रज्ञाशोध असू दे किंवा इतर ज्या काही परीक्षा किंवा विज्ञान रंजन परीक्षा असेल, बरोबर आहे, विज्ञान रंजन, बरोबर आहे, विज्ञान रंजन ही एक स्पर्धा परीक्षा असते आणि विविध स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षा असतात, बरोबर आहे. तर त्यामध्ये आपल्याला याचा फायदा चांगल्या पद्धतीने होईल, बरोबर आहे. तर बघा की आता आपण पहिला मुद्दा आपण बघणार आहे किंवा पहिल्या मुद्द्याला आपण डिस्कशन करायला सुरुवात करतोय, तो म्हणजे नैसर्गिक, बरोबर आहे, नैसर्गिक संख्या, बरोबर आहे, नैसर्गिक संख्या, बरोबर, त्यालाच आपण नॅचरल नंबर असं म्हणतो. नैसर्गिक संख्येलाच मी काय म्हणतो? नॅचरल नंबर असं म्हणतो. आता नैसर्गिक संख्यांचा अर्थ काय होतो की बघा की मी काही की पॉइंट लिहून देतो. दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्यांना दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या, बरोबर आहे, दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो, बरोबर आहे. आता बघा की दैनंदिन व्यवहारात आपण वापरल्या जाणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ
कशासाठी वापरतो तर व्यावहारिक जीवनात, बरोबर, व्यावहारिक जीवनामध्ये आपण वापरतो किंवा व्यावहारिक जीवनामध्ये वापरतो, बरोबर आहे. आणि इतरत्र जे काही सर्व ठिकाणी आपण त्याचा वापर करतो. परंतु विशेष करून नैसर्गिक संख्या, बरोबर, नैसर्गिक संख्यांना आपण नॅचरल नंबर म्हणतो. आणि त्याचा पहिला मुद्दा काय आहे की जो आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने असेल किंवा ह्याचा नैसर्गिक संख्यांचा वापर आपल्याला समजून घेण्यासाठी फायद्याचा ठरेल. त्यामध्ये नैसर्गिक संख्येमध्ये नॅचरल नंबर मध्ये दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्यांना, बरोबर, दैनंदिन व्यवहारात, बरोबर, नैसर्गिक संख्या त्यामध्ये आपण त्याला मुद्दा एक म्हणू स्ट्रक्चर वाटल्यास, बरोबर आहे, त्याला एक म्हणू. काय आहे की नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर आहे, दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ व्यावहारिक जीवनामध्ये. तसेच नैसर्गिक संख्यांना, बरोबर, नैसर्गिक संख्यांना मोज संख्या, बरोबर आहे, नैसर्गिक संख्यांना मोज संख्या, बरोबर आहे, नैसर्गिक संख्यांना मोज संख्या म्हणतात, बरोबर आहे, नैसर्गिक संख्यांना मोज संख्या म्हणतात. आता प्रकरण आहे त्यामध्ये संख्या प्रकार आहेत. संख्या प्रकार मध्ये नंबर सिस्टीम और काइंड्स ऑफ नंबर सिस्टीम आहे. त्यामध्ये नैसर्गिक संख्या असेल त्यामध्ये नॅचरल नंबर आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की पॉइंट की दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ व्यावहारिक जीवनामध्ये वापर, बरोबर, व्यावहारिक जीवनामध्ये वापर. पहिला मुद्दा बघा, दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ व्यावहारिक जीवनामध्ये वापर आहे त्याचा. नैसर्गिक संख्यांना आपण मोज संख्या, बरोबर आहे, असं देखील म्हणतो. म्हणजेच काय की त्याला आपण नैसर्गिक संख्यांना आपण काय म्हणतो, काउंटिंग नंबर, बरोबर आहे, काउंटिंग नंबर्स असं देखील असलेलं आपल्याला पाहायला मिळेल, बरोबर आहे. नैसर्गिक संख्यांनाच आपण काय म्हणतो की काउंटिंग नंबर्स असं देखील आपण त्याला म्हणतो. त्यानंतर नैसर्गिक संख्यांचा सेट हा कॅपिटल एन ने दाखवतात. आणि तो अजून कसा लिहितात तर बघा की आपण मी जे आतापर्यंत पॉइंट्स घेतले ते पुन्हा रिपीट करतो की नैसर्गिक संख्यांना आपण नॅचरल नंबर असं म्हणतो, बरोबर आहे, नैसर्गिक संख्यांना आपण नॅचरल नंबर म्हणतो. त्यानंतर दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ व्यावहारिक जीवनामध्ये त्याचा वापर होतो. त्यानंतर नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असं देखील म्हणतो. त्यानंतर त्यांना काउंटिंग नंबर्स असं देखील आपण म्हणतो. त्यानंतर आपण ह्याचं नैसर्गिक संख्यांचं काय करतोय की नैसर्गिक संख्या आपण कशा व्यक्त करतो मॅथमॅटिकली तर हा कॅपिटल एन, बरोबर आहे, कसं दाखवतो मी तर कॅपिटल एन इज इक्वल टू महिरपी कंसात 1 2 3 4 5 6 7 आणि ह्याच्या पुढे आपण किती दाखवू शकतो, बरोबर आहे. आणि ह्याचा अर्थ काय की अँड सो ऑन. हे डॉट सुद्धा आपण कितीही देऊन चालणार नाही तर ते डॉट देण्याला सुद्धा स्पेसिफिकेशन्स आहेत, बरोबर. अँड सो आणि ऑन म्हणजे इथून पुढे अशा प्रकारे कितीही लिहू शकतो. बघा पहिला मुद्दा आहे दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. उदाहरणार्थ व्यावहारिक जीवनामध्ये त्याचा वापर करतो. नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असंही म्हटलं जातं. आता हा मुद्दा मी तुम्हाला एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून क्लिअर करतो की नैसर्गिक संख्या म्हणजे बेसिकली काय की व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॅचरल नंबर असा क्वेश्चन होऊ शकतो की बेसिकली व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॅचरल नंबर. तर बघा की आपण बघा रोजच्या जीवनातले आपले जे काही घडणारे प्रसंग आहेत ते प्रसंग मी तुम्हाला सांगून नैसर्गिक संख्यांचा अर्थ तुमच्या पुढे स्पष्ट करतो. बघा की आपण सध्या वह्या घ्यायला आपण दुकानामध्ये जातो. आता आपल्या रिक्वायरमेंट म्हणजे जशी आपल्याला गरज असेल त्या गरजेनुसार आपण वह्यांची मागणी दुकानदाराकडे करत असतो. बघा की आपण विचारतो की 1 डझनला किती रुपये पडतात असा क्वेश्चन केल्यानंतर बघा की हा सुद्धा एक क्वेश्चन आहे. आपण जर त्या क्वेश्चनकडे तेवढ्याच दृष्टीने पाहिलं किंवा मॅथमॅटिक्स गणितीय फोकसने पाहिलं तर आपल्याला त्याचा चांगलाच अर्थ
लक्षात येईल. तर आपण काय करतो की मला 1 डझन वह्या पाहिजेत म्हटल्यावर आपण 1 डझन वह्या काय करतो, परचेस करतो. त्यानंतर प्रत्येक वही मागे काहीतरी डिस्काउंट असतो, बरोबर. मग तो डिस्काउंट असेल किंवा नाही. काही वेळेला हा एखाद्याचा लॉस असेल, बरोबर. काही वेळेला दुकानदाराचा झालेला लॉस हा ग्राहकाचा प्रॉफिट असतो आणि काही वेळेला ग्राहकाचा झालेला लॉस हा दुकानदाराचा प्रॉफिट. म्हणजे बघा गणित कसं आहे बघा याच्यात, की दुकानदाराचा ज्यावेळी तोटा होतो त्यावेळी ग्राहकाचा फायदा होतो आणि ज्यावेळी ग्राहकाचा तोटा होतो त्यावेळी दुकानदाराचा फायदा होतो. मग त्यावेळी तो काय करतो की आपल्याला प्रत्येक वहीची आपल्याला किंमत सांगतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 240 रुपये डझननी वह्या असतील तर आपल्याला 240 भागिले 12 आपण केलं, बरोबर आहे. किंवा आपण प्रत्येक वहीची किंमत आपण काय करू शकतो, भागिलेच का करतो, कारण आपल्याला भाग करायचे. म्हणजे 1 डझन म्हणजे 12 वह्यांचा संच ना. मग आपल्याला एका वहीची प्राइस काढायची असेल तर भागाकारच वापरायला पाहिजे. म्हणून आणि नैसर्गिक संख्यांना आपण मोजक संख्या का म्हणतो, कारण दैनंदिन व्यवहारात वापरतो आपण म्हणून. तर हा मुद्दा बघा की दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ व्यावहारिक जीवनामध्ये वापर नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असे देखील आपण म्हणतो, त्याला काउंटिंग नंबर्स म्हणतो. त्यानंतर नैसर्गिक संख्यांचा संच कसा लिहितो आपण, तर नैसर्गिक संख्यांचा संच हा कॅपिटल एन बरोबर ह्या कंसाला, बरोबर आहे, ह्या कंसाला महिरपी कंस, बरोबर आहे, ह्या कंसाला महिरपी कंस असं देखील म्हटलं जातं, बरोबर आहे. ह्या कंसाला काय म्हणतो आपण, महिरपी कंस असं देखील म्हणतो. किंवा त्यालाच जर तुम्ही इंग्रजीत विचारलं तर त्याला कर्ली ब्रॅकेट असं आपण म्हणतो, कर्ली ब्रॅकेट, बरोबर आहे. म्हणजेच म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच हा महिरपी कंसात 1 2 3 4 5 6 7 आणि याच्या पुढे आपण किती लिहू शकतो. आणि हे जे 3 डॉट देतो या 3 डॉटला आपण काय म्हणतो की अँड सो ऑन, इथून पुढे किती. त्यानंतर महिरपी कंस आहे, या महिरपी कंसालाच आपण इंग्रजीमध्ये कर्ली ब्रॅकेट असं म्हणतो, बरोबर आहे. तर आता आपण काय पाहणार की आता आपण नैसर्गिक संख्या पाहिल्या. तर नैसर्गिक संख्यांचा तुम्हाला वापर मी सांगितला, त्यानंतर नैसर्गिक संख्यांचं डिनोशन सांगितलं. नैसर्गिक संख्यांमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायला पाहिजे, बरोबर, लक्षात ठेवा. आता काय लक्षात ठेवा, मी तुम्हाला नैसर्गिक संख्यांचं एक्सप्लेनेशन केलं तर बघा की एवढं लक्षात ठेवलं तर तुम्हाला बाकी सगळं लक्षात येईल. कॅपिटल एन, बरोबर आहे, नैसर्गिक संख्यांचा संच हा मी कसा दाखवतो, कॅपिटल एन ने दाखवतो. कॅपिटल एन बरोबर महिरपी कंसात 1 2 3 4 5 6 7 आणि इथून पुढे, बरोबर आहे, अँड सो ऑन, इथपर्यंत आपण काय करू शकतो, दाखवू शकतो. म्हणजे एवढं बघा की हे नैसर्गिक संख्यांसाठी फार महत्वाचं आहे, हे आपल्याला क्लिअर झालंच पाहिजे. त्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत. तो दुसरा प्रकार म्हणजे कोणता आहे की होल नंबर, की ज्याला आपण पूर्ण संख्या असं म्हणतो, बरोबर आहे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण संख्या, बरोबर. दुसरा प्रकार कोणता आहे तो म्हणजे पूर्ण संख्या, की ज्याला आपण होल नंबर असं म्हणतो, बरोबर आहे, ज्याला आपण होल नंबर असं म्हणतो. आता होल नंबर कसा दाखवतो तर कॅपिटल डब्ल्यू, बरोबर आहे. नैसर्गिक संख्या कसं दाखवतो तो मी एन ने दाखवत होतो. पुन्हा एकदा मी सांगतो, एन इज इक्वल टू किंवा एन बरोबर महिरपी कंसात 1 2 3 4 5 6 7 आणि अँड सो ऑन, इथून पुढे किती होते. आता तसं असणार आहे का, तर तसं नसणार आहे. मग पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर आहे, म्हणजे होल नंबर कसे दाखवतो मी की कॅपिटल डब्ल्यू बरोबर महिरपी कंसात नैसर्गिक संख्या आणि होल नंबर, बरोबर. नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या याच्यामध्ये एकच महत्वाचा प्रश्न आहे, एकच महत्वाचा फरक आहे किंवा तो प्रश्नच होऊ शकतो. तर महिरपी कंसात 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन, हे मी कशासाठी लिहितो आहे तर 0 1 2 3 4 5 6 7 अँड सो ऑन, बरोबर आहे. तर मला सांगा की ह्याला मी नैसर्गिक संख्या म्हणतो, ह्याला मी पूर्ण संख्या म्हणतो.
बरोबर आहे. आता व्हॉट इज द रिलेशनशिप, व्हॉट इज द इंटरलिंकेज रिलेशनशिप इन बिटवीन होल नंबर अँड नॅचरल नंबर. आता तर आपण नैसर्गिक संख्याला म्हणतो ना, मग नैसर्गिक संख्या बघा की नैसर्गिक संख्यांच्या संचाची सुरुवात ही 1 पासून होते आणि शेवट हा आपण सांगू शकत नाही, अनडिफाईन आहे तो. मग पूर्ण संख्यांचा म्हटलं तसंच आहे, परंतु नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यांमध्ये असा एक महत्त्वाचा फरक आहे की नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही 1 ने होते आणि पूर्ण संख्यांची सुरुवात ही 0 ने होते. कारण व्यवहार पूर्ण करण्यासाठी, हे महत्त्वाचं वाक्य लिहून घ्या, व्यवहार पूर्ण करण्यासाठी, व्यवहार पूर्ण करण्यासाठी आपल्याला, व्यवहार पूर्ण करण्यासाठी आपल्याला शून्याची आवश्यकता भासते. बरोबर, आपल्याला शून्याची आवश्यकता भासते. बरोबर आहे. म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या संचाची सुरुवात 1 ने होते आणि शेवट सांगता नाही येत, परंतु पूर्ण संख्यांची सुरुवात ही 0 ने होते आणि शेवट सांगता येत नाही. म्हणजे एवढं लक्षात ठेवा की n, तुम्ही असं बुलेट फॉर्म काढा, 1 ने सुरुवात आणि w बरोबर 0 ने सुरुवात. बरोबर, 0 ने सुरुवात. म्हणजे हे तुम्हाला पाहायला मिळेल महत्त्वपूर्ण. म्हणजे अशा पद्धतीने नैसर्गिक संख्या तुम्हाला कळलं, त्यानंतर तुम्हाला पूर्ण संख्या म्हणजे काय ते कळलं. त्यानंतर आपण पाहणार आहोत, बरोबर आहे, की नैसर्गिक संख्या झालं, त्यानंतर आपण पाहणार आहोत की ज्या काही पूर्ण संख्या आहेत. बरोबर आहे, नैसर्गिक संख्या झालं, पूर्ण संख्या. आता आपण काय बघणार की तिसरा प्रकार आहे आपला समसंख्या. बरोबर आहे, तिसरा प्रकार काय आहे, समसंख्या, की ज्याला इवन नंबर असं म्हणतात. बरोबर आहे, ज्याला इवन नंबर असं म्हणतात. आता इवन नंबर कसं लिहितो मी, की इवन नंबर काय, की ज्या संख्येला किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8, 10, 12 किंवा 2च्या पटीतील अंक असतील, 2च्या पटीतील संख्यांना 2 ने निश्चेष भाग जात असेल किंवा 2 ने पूर्ण भाग जात असेल, 2 ने पूर्ण भाग जात असेल, बरोबर, 2 ने पूर्ण भाग जात असेल, तर त्या संख्यांना समसंख्या और इव्हन नंबर, त्या संख्यांना समसंख्या किंवा इव्हन नंबर म्हणतात. त्या संख्यांना समसंख्या किंवा इव्हन नंबर म्हणतात. समसंख्या म्हणजे काय, तर इव्हन नंबर. त्यामध्ये काय आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8, 10, 12 किंवा 2च्या पटीतील संख्यांना 2 ने निश्चेष भाग जात असेल, तर त्या संख्यांना समसंख्या म्हणतो. म्हणजे समसंख्या म्हणजे काय, की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8, 10, 12 हे जे अंक असतील त्याला आपण समसंख्या म्हणतो. किंवा वेगळी पद्धत काय आहे की 2च्या पटीतील संख्यांना 2 ने निश्चेष भाग जात असेल तर त्याला आपण समसंख्या म्हणतो. उदाहरणार्थ बघा, मी 16 ही संख्या घेतली तरी सम आहे का, आहे, कारण एकक स्थानी 6 आहे, त्यामुळे 2 ने निश्चेष भाग केला तर उत्तर 8 येईल. आता 27 ही समसंख्या आहे का, 27 ही समसंख्या नाही, कारण एकक स्थानी जो अंक आहे तो 2च्या पटीतला नाहीये. 28 या संख्येला 2 ने भाग जाईल का, तर ऑब्विसली 14 उत्तर येईल. बरोबर आहे, समसंख्या आहे, एकक स्थानी 8 आहे. त्यानंतर 100 या संख्येला जर मी 2 ने भागलं तर ती समसंख्या आहे का, ऑब्विसली ती समसंख्या आहे, कारण एकक स्थानी 0 असला तरी आपल्याला तो चालतो. त्यानंतरच आपल्याला पाहायचंय ते म्हणजे विषम संख्या. समसंख्येच्या बरोबर
विरुद्ध काय असतं, विषम संख्या असलेली आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर आहे. समसंख्येच्या विरुद्ध आपल्याला विषम संख्या पाहायला मिळेल, त्याला आपण म्हणतो ऑड नंबर. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, ऑड नंबर. ऑड नंबरचा अर्थ काय की मी थोडक्यात लिहून देतो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 10 12 आणि इथून पुढे या संख्या नसतात. बरोबर आहे, नसतात. आता कुठं नसतात ह्या, तर एकक स्थानी. बरोबर आहे, या संख्या कुठे नसतात, एकक स्थानी. मग आपण बघू तर 17 ही संख्या विषम संख्या आहे का, तर ऑब्विसली ही संख्या विषम संख्या, 17 ही संख्या विषम संख्या आहे का, आहे. कारण संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 10 12 14 म्हणजे 2च्या पटीतील संख्या नसल्यामुळे ही विषम संख्या आहे. त्यानंतर 19 ही सुद्धा विषम संख्या आहे, 21 ही सुद्धा विषम संख्या. अशा किती विषम संख्या आपण काय करू शकतो, लिहू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर आपण पाहतोय, बरोबर, त्यानंतर आपण काय बघणार आहोत की इंटिजर्स म्हणजे पाचवा प्रकार आहे, त्याला आपण काय म्हणतो की पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्यांनाच आपण काय म्हणतो की इंटिजर्स. बरोबर, पूर्णांक संख्यांनाच आपण काय म्हणतो की पूर्णांक संख्यांनाच आपण काय म्हणतो की पूर्णांक संख्यांनाच आपण इंटिजर्स असं म्हणतो. आता पूर्णांक संख्यांना मी इंटिजर म्हणतो, मग त्याचा सेट मी कसा लिहितो, तर महिरपी कंसात 1 2 3. बरोबर, किंवा आपण असं लिहूया -1 -2 -3 इकडे 0 नंतर 1 2 3 या पद्धतीने, आणि इकडे किती असू शकतात. म्हणजे सेट कसा लिहायचा, तर बघा की संख्या रेषा असते. आता ही आपली संख्या रेषा आहे, संख्या रेषेच्या मध्ये असतो 0, इकडे असतात निगेटिव्ह, आणि मी इन्फिनिटी का लिहिलं, इकडे असतं पॉझिटिव्ह. बरोबर, इन्फिनिटी का लिहिलं, कारण संख्या किती लिहू शकतो, म्हणून -1 -2 -3 इथे 0 येतो, नंतर 1 2 3 अँड सो ऑन. या पद्धतीने आपण पूर्णांक संख्या किंवा इंटिजर्स आपण एक्सप्लेन करू शकतो. त्यानंतर आपण 6वा प्रकार बघतोय, तो म्हणजे परिमेय संख्या. बरोबर आहे, तो म्हणजे परिमेय संख्या, किंवा त्यालाच मी काय म्हणतो, रॅशनल नंबर. बरोबर, त्यालाच मी काय म्हणतो, रॅशनल नंबर असं म्हणतो. तर रॅशनल नंबर हा क्यू ने मी दाखवतो. बरोबर, रॅशनल नंबर क्यू ने दाखवतो. तो सेट मी कसा लिहितो, तर रॅशनल नंबर याचा अर्थ परिमेय संख्या असतो. आता रॅशनल नंबर हा कसा लिहितो, तर पी बाय क्यू फॉर्म मध्ये असतो तो. बरोबर, पी किंवा पी बाय क्यू म्हणण्यापेक्षा ए बाय बी सच दॅट ए कॉमा बी बिलॉंगिंग टू आर अँड बी इज नॉट इक्वल टू 0. बरोबर आहे, म्हणजे काय की परिमेय संख्यांचा संच मी कसा लिहितो, तर परिमेय संख्यांचा संच हा कॅपिटल क्यू बरोबर महिरपी कंसात ए भागिले बी. जर आपण लिहू शकलो तर ए आणि बी हे काय असतात, रॅशनल नंबर असतात, आणि बी ची किंमत 0 नसते. बरोबर आहे, हे आपण लिहू शकतो. म्हणजे काय की 2 भागिले 3 ही परिमेय संख्या आहे. त्यानंतर 5 भागिले 7 ही परिमेय संख्या आहे. 8 भागिले 9 ही परिमेय संख्या आहे. 12 भागिले 13 ही परिमेय संख्या आहे, आणि इथून पुढे तुम्ही किती लिहू शकता. त्यानंतरचा जो प्रकार आहे, बरोबर आहे, बरोबर, हे जर तुमचं झालं असेल तर त्या नोट्स तुम्ही लेक्चर पाहता त्यावेळी तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर आपण या लेक्चरचा आणि ह्या टॉपिकचा आपण सगळ्यात शेवटचा मुद्दा पाहतोय, तो म्हणजे कोणता प्रकार असेल, अपरिमेय संख्या. बरोबर आहे, अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्येलाच मी काय म्हणतो, इरॅशनल नंबर म्हणतो. बरोबर आहे, अपरिमेय संख्येलाच मी अपरिमेय संख्यांना काय म्हणतो, इरॅशनल नंबर असं म्हणतो. त्यामध्ये आपण तो कसा दाखवतो, तर क्यू डॅश इज इक्वल टू, किंवा क्यू डॅश बरोबर इन कर्ली ब्रॅकेट अपरिमेय संख्या म्हणतो मी त्यांना. बरोबर आहे, तर अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या. अपरिमेय संख्याचा अर्थ काय की परिमेय संख्येच्या विरुद्ध. बरोबर, अपरिमेय संख्या याचा अर्थ काय होतो, तर परिमेय संख्येच्या विरुद्ध असतं. बरोबर, अपरिमेय संख्या ज्या आपण म्हणतो ना, त्या
परिमेय संख्यांच्या काय असतात, विरुद्ध असतात. म्हणजे थोडक्यात त्याचा सेट दाखवण्यापेक्षा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे की अपरिमेय संख्यांना पूर्ण भाग जात नाही. ज्या अपरिमेय संख्या असतात त्या अपरिमेय संख्यांना पूर्ण भाग जात नाही. आता त्यामध्ये जो आपण पाय घेतो 22/7 ती सुद्धा अपरिमेय संख्या आहे. त्याचं जर भागलं तर 3.14 पूर्ण येत नाही. तर ह्याच्यावरती 2 डॉट म्हणजे काय, तर दशांश आवर्ती अपूर्णांक. म्हणजे ह्याची 22 म्हणजे 7ने 22ला भागलं तर तो भाग पूर्ण जात नाही. मग त्या जो काय नंबर एखादा असेल त्याची पुनरावृत्ती सारखी होते. पण ते आपण किती दिवस भागत राहिलो तरी तो भागाकार पूर्ण होत नाही. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने या लेक्चरमध्ये आपण संख्या प्रकार पाहिलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढील भाग पाहणार.